ए कोणा रे? मिरची झोपलाय काय? उठ. भैया झोपलो नव्हतो, पडलो होतो. या खोलीत झोपून येत ना. ते उताना पडलाय तिकडे तिचे शरीर गोरत पडले. माझ्या जीवाला ताप झालाय सगळा. हा भैया चिल चिल. एक काम करा, हे पाणी घ्या भैया. नवरा मला पाणी बिणी ठेव. भैया तुम्हाला वाईट स्वप्न पडलं होतं का? स्वप्न पडायला झोप तर लागली पाहिजे. त्या शेतीने सगळं जगणं मुश्किल केलंय बघ आमचं. भैया जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हे म्हणतात ते खरंच आहे. तिचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणूनच मी तिच्याबरोबर चॅलेंज लावले. या 24 तासात एकतर ती या घराबाहेर जाईल, नाहीतर मी तरी. हाव भैया तुम्ही काय करून बसलाय? किती जरी काय केलं तर तुम्ही या घराबाहेरचे. उद्या वेळ आली तर कुणाच्या बाजूने यार तू? आणि घराच्या बाहेरचा म्हणजे? बाहेरचा असतो तर एवढ्या हक्कने या घरात राहिलोच तू का? ते काय नाही, काय ते एकदाचा कांडका पाडला पाहिजे. सारखं सारखं चिवडत बसायला माझ्याकडे वेळ नाही. आता तुम्ही ठरवलंयच ना, तर आता आपण काहीतरी विचार करूया. मी काय म्हणतो, उद्या आपली सगळी पोरं बोलावून घेतो, काहीतरी आयडिया काढूया की. युद्ध ठरले तसे युद्धाचे रूल्स पण ठरले. ती याबद्दल कोणाला सांगणार नाही आणि मी पण नाही. अहो भैया ही आट कशाला घातली तुम्ही? आपल्याकडे अख्खी फौज होती. तिच्याकडे अख्खा फौजी होता. आपल्या फौजेला भारी पडला असता, ते पण तिथनं. आणि त्यो जर का आपल्याला बोलला तर गप घाशा गुंडाळून घरी जावं लागल, म्हणून आट घातली आम्ही. भैया मला एक कळ ना, तुम्ही एवढे नियम ठरवले, मग मला येऊन का सांगितलं? अरे आम्ही ते मान्य केले तिच्या समोर, तिच्यासाठी. आणि काही केलं तर ती आट मोडणार नाही हे मला माहिती. वा भैया वा, मानलं बरं का तुम्हाला. म्हणजे तुम्ही तिकडे नियम ठरवले, इकडे मला सांगितलं आणि नियम मोडले. भैया हाच फरक आहे तुमच्यात आणि शीतलच्यात. तुमच्यात जो नीचपणा आहे ना, तिने काही केलं तरी तिच्या अंगात येणार नाही. तो फक्त तुमच्यातच आहे. म्हणजे मी नीच नीच का? म्हणजे मी अहो भैया कौतुक करतोय मी तुमचं. असं नीच? अहो ते म्हणतात ना, युद्धात आणि प्रेमात सगळं माप असतंय. आणि हे तर प्रेमाचं युद्ध आहे. उद्या काही करून आपल्या पारड्यात जड झालं पाहिजे आणि ती शिदली या घरातनं कायमची बाहेर गेली पाहिजे. एक आयडिया आली भैया. टेल मी. आता मला शांत झोप लागल बघ. उद्या उठून तयारी सुरू केली पाहिजे. शितली, हे मिशन मीच जिंकत असतो बघ. तुला कळायच्या तुला घराबाहेर काढतो का नाही बघ. हो शेठ, काय कसला विचार करताय? काय नाही, झोप येत नाही म्हणून पडलोय असंच. आजा काय करू रे? मी घेऊ का साताऱ्यात घर? कर, कालपर्यंत नाही ना म्हणत होतस, आता अचानक काय झालं? माझ्या चुलतीच्या भावाचा मेवणा आहे ना, तर त्याच्या पोराने असाच फ्लॅट घेतला होता तळेगावात, स्वस्तात मिळतोय म्हणून. आणि नशिबाने त्याला तिथंच जॉब लागला. समजा माझं बी तसंच झालं तर, म्हणजे स्वस्तात मिळतोय म्हणून घ्यावा का काय? तुला वाटत असेल तर घे. आजा तू का नाही घेतेस? काय घर? हा, मी घर घेऊन काय करू? अरे आमचं मत चांगलं घर आहे, आणि चौथं थोडीच राहणार आहे काय? मी एकत्रच राहणार, मग कशाला पाहिजे घर? अरे इन्व्हेस्टमेंट म्हणून विचार कर ना. आता सगळं चांगलं आहे म्हणून ठीक आहे, पण उद्या काही वेळेस सांगून येते का? आणि असं बी सातारा म्हणजे शहराचं ठिकाण आहे. उद्या पुढे मुलं बाळ झाली की सगळ्यालाच बरं पडतंय ना. आईला तुझं लगा कशात काय नाही, पाग मुलं बाळांचा विचार करतोयस की? हा, पण अभे तू म्हणतोस ती बी बरोबर आहे बरं का. आणि असं मी माझ्या पोराला मी सैनिक स्कूलला टाकणार आहे साताऱ्याला, त्यामुळं विचार करायला काय हरकत नाही. हा तीच,
आणि अगदी वाटलंच तर तुम्ही सगळे सातारला राहायला जाऊ शकता ना. घरी बोलायला लागत. बघ, विचार करायला काय हरकत आहे, बोलून बघ. शीतलचं आहे की त्याच्या हक्काचं घर. बघू. नाश्ता आणलाय. वा, थँक्यू बर का. शीतल, चक्क शिरा. आम्हाला लय आवडतो बर का शिरा, एकच नंबर. ह्यात काय टाकलं नाही ना? नाही, म्हणलं जाता जाता कशाला, तुम्हाला लईच त्रास होतो ना त्याचा. जाता जाता तोंड गोड करून जावा. बर, मी चहा ठेवते. तो पण शेवटचा का? बर, तुम्ही बॅग भरली ना? येस, आय एम रेडी. पण शीतल, तुम्ही रेडी आहे ना? कधी काय होईल काय सांगता येत नाही ना. वाह, क्या बात आहे. काय बनवलंय जरा तुम्ही, एवढा प्रेमाने बनवलाय. प्रेम उतरलंय बरं का ह्याच्यात. क्या बात आहे. बाकी ही टेस्ट आता आम्ही मिस करणार. कशाला, येत जावा की आतनं, मी करून घालत जाईन. आता तुम्ही या घराचे जावई आहे म्हणल्यावर तेवढा मान तर ठेवलाच पाहिजे की तुमचा. येणार की, नक्की येणार. आता तुम्ही एवढ्या प्रेमाने आम्हाला निमंत्रण दिले, नाहीतरी कसं म्हणायचं. फक्त कुठे यायचं तेवढं सांगा. नाही म्हणजे तुम्ही इथंच राहाल त्याची काही गॅरंटी नाही ना. वा, काही म्हणा बरं का, त्याला अजिबात तुडच नाही. वा, एवढा रिलॅक्स कसा काय हो? का मला दाखवाय करतोय? ह्यो काय तर डाव खेळत असणार आहे.